अकोला जिल्ह्यात बाल हक्कांचे संरक्षण आणि बालविवाह रोखण्यासाठी कार्य करणाऱ्या इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला या स्वयंसेवी संस्थेने बालविवाहांना आळा घालण्यासाठी अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने सतर्कता दिवस पाळला। बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आणि संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली। बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आणि संपूर्ण जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली। जिल्हा प्रशासन, पंचायती, शाळा आणि धर्मगुरूंच्या सहकार्याने अकोला जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्याच्या उद्देशाने इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी ही संस्था शाळा, पंचायती आणि गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवत आहे। या संस्थेने जिल्ह्यातील हजारो लोकांना बालविवाह न करण्याची शपथ दिली आहे। विशेषतः अक्षय तृतीया आणि विविध धर्मांमधील लग्न सराईच्या काळासारख्या प्रसंगी प्रशासन आणि सरकारच्या पाठिंब्याने ही संस्था विशेष प्रतिबंधात्मक मोहिमा राबवत आहे। इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला ही संस्था जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रनची भागीदार संस्था आहे, जे बालहक्कांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या 250हून अधिक स्वयंसेवी संस्थेचे देशातील सर्वात मोठं जाळं आहे। जिल्ह्यातील बालविवाह विरोधी मोहिमेच्या आतापर्यंतच्या यशावर समाधान व्यक्त करताना इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोलाचे संचालक अशोक बेलेकर म्हणाले की बालविवाह हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर किंवा इतर कोणत्याही धार्मिक कारणाखाली त्याचं समर्थन होऊ शकत नाही। प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या सतर्कतेमुळे या दिवशी होणाऱ्या बालविवाहांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे। मात्र ही प्रथा अजूनही सुरू आहे, म्हणूनच तिचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचं ते म्हणाले। दरम्यान बालविवाह हा एक गुन्हा आहे। अशा विवाहांमध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य किंवा सेवा पुरवल्यास 2 वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोनही शिक्षा एकत्र होऊ शकतात। यात केवळ भराडीच मंडळी नव्हे तर मुलीचे कुटुंबीय, कॅटरर्स, डेकोरेटर्स, हलवाई, फुल विक्रेते, बँड पथक, मंगल कार्यालय मालक, अगदी लग्न लावून देणारे पुजाऱ्यांचा देखील समावेश आहे।